मी सुरुवातीला यूट्यूब चॅनल व इंस्टाग्राम चॅनलचे धन्यवाद करते. यामुळं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलमुळे जे कलाकार आहेत त्यांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळाली. आणि जे म्हातारे माणसं आहेत त्यांची काय इच्छा होती, ज्यांना तरुणपणात काही सांगता येत नव्हतं ते आता म्हातारपणात सांगू शकलेले आहेत. त्यांची व्यथा सांगतात, त्यांनी मुलांनी काय त्यांना त्रास दिला ते सांगतात. यूट्यूब चॅनलद्वारे सगळं कळायला लागलं आहे. त्याच्यामुळे मी यूट्यूब चॅनलचे डबल धन्यवाद करीत आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे, चांगले सबस्क्राईब करा, चांगले लाईक करा. आम्हाला चांगले सबस्क्राईब मिळतात, लाईक मिळतात, म्हणून आम्ही व्हिडिओ करीत आहे. ते आम्हाला काय, आमचे व्हिडिओ किती दिवस चालणार आहेत, आम्हाला येतंच काय. आम्ही उठातो, मोबाईल समोर उभा राहतो, शेतात गेलं मोबाईल समोर उभा राहतो. आम्ही का कुठं पार्लरमध्ये जातो का शूटिंग करायला दुसऱ्या गावात जातो का कोणी आम्हाला डोंगरावर शूटिंग करायला घेतं, तसं काहीच नाही. आम्ही किती दिवस व्हिडिओ करणार आहे. जे माझे जवान बांधव आहेत त्यांनी मी एक व्हिडिओ केलेला आहे पाठीमागे नवरा आणि बायकोनी, बायको माझी छान. याच्यामुळे मला एक मुलगा काहीतरी वाईट बोललेला आहे. अरे बाबा, म्हातारपणाचं आम्हाला काय सांगू नको. आज आम्ही म्हातारा आहे पण उद्या तू पण म्हाताराच होणार आहेस. म्हणून असे खाली उतर बोलून एकामेकाचे मन दुःखी करण्यात काय अर्थ आहे, वाईट बोलण्यास काय अर्थ आहे. तुम्ही कुठले आहेत, आम्ही कुठले आहेत. उलट तुम्ही आम्हाला सरप्राईज करीत आहात, त्याच्यामुळे तुमचे मतं आम्हाला कळतात. पण तुम्ही चांगलेच बोला, चांगले विचार ठेवा. हे बघा, हे जग किती सुंदर आहे, आपलं मन किती सुंदर आहे. या सुंदर मनासारखे राहा. दुसऱ्यांना चांगले म्हणा, याच्यातच तुमचं सुंदर मन दिसून येईल. घाणेरडे बोलू नका, घाणेरडे सरप्राईज करू नका. आम्ही कसे आहेत, आमचे व्हिडिओ आमचे जावई बघतात, आमच्या मुली बघतात, आमचे मुलं व्हिडिओ करतात, आमच्या सुना व्हिडिओ करतात. आणि त्याशिवाय आमचे सगळे फॅमिलीचे फोटो मी याच्यात टाकीते, व्हिडिओ सगळ्यांचे टाकीते. त्याच्यामुळे सगळी माझी फॅमिली आहे, माझ्या बहिणी आहेत, माझे आईवडील आहेत, माझे लेकसुना आहेत, माझे नातवंड आहेत. मला हौस आहे व्हिडिओ करण्याची आणि मी व्हिडिओ टाकीत आहे. तुमचा बी मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरप्राईज चांगले येतात. एक जणांनी तर असं म्हटलेलं आहे मला, भाभी लोगों के मत सुनो, लोगों से मत डरो, तुम वीडियो बनाओ. तुम्हारे वीडियो ना हमको बहुत अच्छे लगते हैं, हम बार बार तुम्हारे वीडियो देखते, इसीलिए तुम लोगों को मत डरो, लोगों से मत ध्यान दो, तुम बस वीडियो बनाओ. इसीलिए